आनंद ह्याच्यामध्ये झाला दोषपत्र काही लोक आमच्या अमक्या अमक्याचा संबंध नाही, आमच्या अमक्या अमक्याचा संबंध नाही, तमक्याचा संबंध नाही असं म्हणत होते. परंतु याच्यातला मी म्हणलेला आका म्हणजे वाल्मिक कराड हा त्याचा मुख्य सूत्रधार झाला, मास्टर माइंड झाला आणि त्यांनीच हे सगळी घटना जी आहे ती केलेली आहे. हे SITनं जे काल आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये चार्जशीटमध्ये त्यांनी क्लिअर कट तसं म्हणलेलं आहे. आणि एकूणच 90 दिवसाच्या आत हे चार्जशीट जे दाखल केलं त्याबद्दल गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांनी शुक्ला मॅडम त्याच्यानंतर SIT नेमलेले जे बसवराज तेली साहेब, पाटील साहेब, त्यांचे गुजर साहेब आणि इतर सर्व त्यांचे सहकारी जे आहे ते सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानणार आहे. आणि हे अजून आणखी याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा जो अधिकार आहे तो SITने अबाधित ठेवलेला आहे. त्याबद्दल सुद्धा मी SITचं मनापासून आभार मानेल. कारण आणखी काही लोक आहेत जसं की तिथले महाजन, त्याच्यानंतर राजेश पाटील नावाचे हे जे 2 अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांच्या भूमिका प्रचंड संशयास्पद आहेत. त्यांनी जवळपास त्या आरोपींना आणि खुन्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे ते आहे. त्याच्यानंतर तो एक डॉक्टर वाय भाषे म्हणून एक पार्ट आहे. ते डॉक्टर जनावराचे आहेत का माणसाचे आहेत मला माहीत नाही, पण बहुतेक जनावराचेच असावे. त्या जनावराच्या डॉक्टरनी प्रचंड डेंजर या सुदर्शन खोलेला बनवलं. तो जरी डॉक्टर असला तरी स्वतः मुकादम लावतो आणि मुकादम लावून स्वतःला मुकादम लावतो आणि तुम्हाला सांगतो की लोकांकडून वसुल्या गोळा करणं, हे करणं, याच्यामध्ये ट्रॅक्टर उचलणं, कोणाचे ट्रॅक्टर बळजबरीनं उचलून आणणं, अशा प्रकारचे कृत्य सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतरांकडनं हे करत राहिला. म्हणून त्या डॉक्टर वाय भाषेचा रोल काय हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगणं महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे. म्हणून माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणखी मागणी आम्ही करणार आहोत की याच्यामधला जो सप्लिमेंटरी चार्जेस, कारण त्याच्यावरती धनंजय देशमुख, त्यांचं कुटुंबीय, मस्सा जोकर आणि तमाम आमच्या बीड जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं मत असं आहे की जे कोणी असतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले याच्यात कोणी जरी असला त्यांचं एकच स्टेटमेंट आहे, कोणालाही सोडणार नाही. मग आता कोणालाही सोडणार नाही तर मग आमचं म्हणणं असे की सप्लिमेंटरी चार्जशीट करावं. मी म्हणतो सगळ्यांनाच आरोपी करावं असं आम्ही म्हणत नाही. सहआरोपी जास्त वाढवण्याच्या नादामध्ये मुख्य केसला धक्का लागेल असलं काही कृत्य आमच्याकडनं होणार नाही. परंतु यांचं स्वतंत्र चौकशी करून यांच्यावरती स्वतंत्र मोका लावावा ज्यांनी ज्यांनी ह्यांना मदत केली. कारण केस दाखल झाल्याच्या नंतर, एवढा मोठा भयानक मर्डर झाल्याच्या नंतर सुद्धा हे त्याला आरोपीला SITच्या ऑफिसपर्यंत न्यू घालेपर्यंत मदत करतात, लपवून ठेवतात. कोणी कोणी लपवून ठेवलं, कोणी कोणी पैसे दिले, कोणी कोणी यांना काय काय पुरवलं आणि आता जेलमध्ये सुद्धा पुरवतायत. या सगळ्यांच्या वरती स्वतंत्र जे आहे ते मोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही करणार आहोत. नावं जी वगळली गेलेली आहेत ती त्याबाबत एक 2 नावं जी वगळली नाही, 2 नावं जी वगळली गेली त्यांचा रोलच मिळाला नसेल ना. आपण पोलिसांच्या वरती थोडीच सांगू शकतो. आता मी तुम्हाला सांगतो जे बसवराज तेली आहे या SITचे, त्यांचं स्वतःचं माझं तर अजून बोलणं सुद्धा नाही कधी. परंतु खालचे जे अधिकारी आहेत DYSP SP लेवलचे यांच्याशी मात्र आम्ही बोलतो, फक्त फोनवर बोलतो. साहेब काय असंच करा तसंच करा, तर ते आमची लायकी नाही. आम्ही एक साध्या मतदारसंघाचे आमदार आहोत. त्याच्यामुळं फक्त आम्ही विचारणा करत राहतो. तर त्यांनी मला सांगितलं आणि मी ते चार्जशीटचे 32 पानं वाचली आत्तापर्यंत जे महत्त्वाचे आहेत.
तर त्याच्यामध्ये रोल सापडला नसेल तर त्यांना कसं काय आरोपी करतील? त्यांना बाजूला सोडून दिला असेल, त्यांचा रोलच सापडला नसेल. यापुढे सुद्धा तुमचा पाठपुरावा राहणार. काही नावं शेवटपर्यंत. राजकीय होती त्या. नाही, याच्यामध्ये जे राजकीय असो अराजकीय असो, सरकारने सप्लिमेंटरी जे चार्जशीट आहे त्याचा हक्क अबाधित ठेवलेला आहे. चार्जशीट दाखल करतात असं म्हणलेलं नाही आहे की आम्ही याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करणार असं म्हणलं. मग त्याच्यात राजकीय येतील, अराजकीय येतील किंवा गुंड पुंड अजून बरेच लोक आहेत ना याच्यात, कॉर्पोरेशनवाले, प्रॉपर्ट्यावाले, ह्या सगळ्यांची नावं एकत्रित करून सगळ्यांनाच आरोपी करा असं आम्ही म्हणणार नाही. कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की सह आरोपी जास्त करण्याच्या नादात. आणि या बाबतीमध्ये माझं, धनंजय देशमुखचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं आणि आणखी माझ्याबरोबर लढण्यामध्ये यात काय पक्षपेक्षा नाही आहे. मी बाजू प्रभावीपणे मांडली, परंतु तशीच आमच्या जिल्ह्याच्या खासदारांनी मांडली, अजून जिल्ह्यात एक बीडचे आमदार आहेत त्यांनी मांडली, माजलगावचे आमदार आहेत त्यांनी मांडली भूमिका जी आहे. तिथल्या नमिताताई असतील त्यांची बाजू हीच आहे. त्याच्यानंतर ह्याचे गेवराईचे आमदार आहेत त्यांची भूमिका अशीच आहे की बाबा ह्यांना आरोपी केलं पाहिजे आणि हे आरोपी कोणीही सुटला नाही पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर, कुणालाही सुट्टी मिळणार नाही. पण आकाचे आका जे मास्टर माइंड आहेत, तर आकाचे आका त्यांचा रोल काय आहे? अजून त्यांचा रोल समोर आलेला नाही, म्हणून मी आकाच्या आकांचं नाव घेणार नाही. आणि जर सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये त्यांचं आलं तर तिथून पुढं बघू. आताच नाव घेण्याची घाई मी करणार नाही. पण तुम्हाला वाटतंय का पण ते आकाच्या आकाचं काही मला आज करीत तसं काही वाटत नाही, परंतु तपासामध्ये जर आढळलं तर मग त्याच्यावरती स्पष्ट बोलू ना. आत्ताच बोलण्यात अर्थ नाही. आणि माझं मत असं आहे की आकाच्या आकांनी काही दिवस मंत्रिपदापासून थोडंसं दूर राहिलं तर बरं राहील. कारण तुमचा काही ना काही फायदा त्यांना मिळतोच, तो मिळू नये म्हणून काही दिवस बिन खात्याचं मंत्री राहावं. आणि चार्जशीट एकदा फायनल दाखल झालं आणि ही केस बोर्डावर आली की तुम्ही परत काय आहे ना. आता तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षच तुम्हाला म्हणतायत की नैतिकतेच्या आधारावर त्यांनी दिला पाहिजे. द्यायचा का नाही तो त्यांचा निर्णय आहे. तुमच्या कोर्टात बॉल ढकललेला आहे, तर तुमच्या कोर्टात बॉल आलेला आहे, त्या बॉलवरती सिक्सर मारायचा, फोर मारायचा का शून्यावर आउट व्हायचं ते तुम्ही ठरवायचं. आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची जनतेच्या मनातून मात्र क्लीन बोल्डच्याच दिशेने चाललेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे.